आपण बघणार आहोत यूट्यूबवरती सर्च केलेली हिस्ट्री कशा पद्धतीने आपण डिलीट करू शकतो, त्याला क्लिअर करू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप नारनवरे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत यूट्यूबवरती सर्च केलेली हिस्ट्री आपण कशा पद्धतीने क्लिअर करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला यूट्यूबवरती जावं लागेल. यूट्यूबवरती गेल्यानंतर आपण सर्च बॉक्समध्ये जाऊ. सर्च बॉक्समध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे सर्चिंग केलेली हिस्ट्री दिसेल, जे आपण दिवसभरामध्ये महिन्याभरामध्ये जे पण काही सर्च केलं असेल एकूण एक हिस्ट्री यामध्ये आपल्याला दिसेल. आणि हे आपल्याला जास्त दिसल्यामुळे आपण कधी कधी खूप कन्फ्यूज होऊन जातो. तर यासाठी आपल्याला ही हिस्ट्री क्लिअर करायची आहे. यासाठी आपण याला बॅक करू आणि फॉर यू जे आहे आपलं स्वतःचं ईमेल ज्याला ॲक्टिव्ह केलेलं आहे आपण तिथे क्लिक करू. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इकडे पॉईंटवरती यारो सेटिंग नावाचं ऑप्शन दिसेल, बरोबर. याला आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर इथे फॅमिली, जनरल, अकाउंट, डाटा सेविंग, ऑटो प्ले, व्हिडिओ क्वालिटी, डाउनलोड्स, वॉच टाईम, वॉच ऑन टी व्ही, युअर डाटा, यूट्यूब, हिस्ट्री अँड प्रायव्हसी. आपल्याला हिस्ट्री अँड प्रायव्हसीमध्ये जायचं आहे. हिस्ट्री अँड प्रायव्हसीमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे सगळ्यात वरतीच गुगल ड्राईव्ह सेटिंग दिसेल. यामध्ये आपण प्रायव्हसी बघितली. यामध्ये आपल्याला हिस्ट्री क्लिअर करण्यासाठी मॅनेज ऑल हिस्ट्रीमध्ये जावं लागेल. मॅनेज ऑल हिस्ट्रीमध्ये क्लिक करायचं. यानंतर हे सर्चिंग होत आहे. यानंतर आपल्याला आपण दिवसभरामध्ये जे सुद्धा सर्च केले असेल त्याची हिस्ट्री, संपूर्ण हिस्ट्री यामध्ये आपल्याला शो केलेली आहे. आता ही हिस्ट्री आपल्याला कशा प्रकारे डिलीट करायची आहे तर आपण हे इथून करू शकतो. जसे आपण यामध्ये एक एक सुद्धा करू शकतो. जसं की हे बघा, हा ॲरो आहे, इथे सुद्धा करू शकतो, इथे सुद्धा करू शकतो, इथे सुद्धा करू शकतो. जसं की बघा, क्लिअर केला, डिलीटचा आला, डिलीट केला, क्लिअर केला, डिलीट आला, डिलीट केला. ओके. तर या पद्धतीने आपण इथे डिलीट करू शकतो. आणि आपल्याला पूर्णच हिस्ट्री क्लिअर करायची असेल तर आपण या डिलीटवरती क्लिक करायचं. यानंतर इथे डिलीट टुडे आलेले आहे, टुडेवरती क्लिक करायचं. आज आपण दिवसभरामध्ये जे सर्चिंग केलेली असेल तेवाली हिस्ट्री आज क्लिअर झालेली आहे. आता आपल्याला पूर्ण डिलीट कस्टम रेंज म्हटलं म्हणजे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे महिना, वर्ष आणि या अगोदरचं एका महिन्या अगोदरची हिस्ट्री डिलीट करायची आहे किंवा 2 महिन्या अगोदरची क्लिअर करायची आहे. आपण इथे टाईम टाकून आफ्टरमध्ये जे पण काही आपल्याला टाईम आहे तो आपण इथे टाकून सेट करून आपण डिलीट करू शकतो. आणि इथे सुद्धा बिफोर म्हणजे ज्या तारखेपर्यंत डिलीट करायचं आहे त्या तारखेपर्यंत. हे झाल्याच्या नंतर आपल्याला इथे नाही करायचं आहे, ऑल टाईममध्ये करायचं. तर ऑल टाईममध्ये गेल्यानंतर डिलीट ऑल टाईम करायचं. यानंतर डिलीट ऑल टाईम केल्याच्या नंतर पास दॅट्स ऑन इरेट टाईम अगेन 5 मिनिट्स. ओके. आपल्याला इथे 5 मिनिट्स थांबायला सांगितलेलं आहे, तर आपण 5 मिनिट वेट करू. तर चला मित्रांनो, 5 मिनिट झालेले आहे आपल्याला. यानंतर आपण इथे डिलीटवरती क्लिक करू. डिलीटवरती क्लिक केल्याच्या नंतर डिलीट ऑल टाईम करू. ऑल टाईम केल्याच्या नंतर सर्चिंग करते कन्फर्म यू गोल लाईक टू डिलीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी दिस ॲक्शन विल बी डिसेबल यूट्यूब फ्युचर्स दॅट रिले ऑन यूट्यूब हिस्ट्री टू पर्सनली युअर एक्सपिरियन्स. ते आपल्याला डिलीट करायचे आहे. हे क्लिक करायचं आहे. त्यावरती आपल्याला डिलीट ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. डिलीट बघा मित्रांनो, डिलीट झालं, गॉट इट करायचं. आपली पूर्ण हिस्ट्री यामध्ये डिलीट झालेली आहे, बघू शकता. आपण बॅक करू परत एकदा. बघा मित्रांनो, मी सर्च केलेलं आहे, यावरती क्लिक करू. हे जे डिलीट केलेलं होतं ते आता इथे काही प्रमाणामध्ये डिलीट झाले. आणखी आपण परत एकदा तसंच त्याच पद्धतीने डिलीट करू.
तर इथून बघा मित्रांनो सर्व हिस्ट्री डिलीट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघू शकता इथे पूर्ण क्लिअर झालेली आहे. आपण इथे काय पण सर्च करू शकतो. हे बघा मित्रांनो, तर आपण डिलीट केलेली हिस्ट्री यावरती क्लिअर झालेली आहे. आपण सर्च केलेली एकच हिस्ट्री इथे आली आणि हे सुद्धा आपण या पद्धतीने केली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.